नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे श्रीकथा या आपल्या आध्यात्मिक परिवारात मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण एका अशा कथेबद्दल जाणून घेणार आहोत जी केवळ एका सणाची ओळख नाही तर अधर्मावर धर्माच्या आणि अहंकारावर भक्तीच्या विजयाचे जिवंत प्रतीक आहे। होळीच्या या पावन पर्वावर चला तर मग अनुभवूया भक्त प्रल्हादाची अढळ श्रद्धा आणि भगवान विष्णूंचा भयानक पण न्यायपूर्ण नरसिंह अवतार। 2. हिरण्यकश्यपचे वरदान आणि अहंकार। प्राचीन काळात एक अत्यंत शक्तिशाली आणि अत्याचारी राक्षसराज होता, हिरण्यकश्यप। त्याने अमर होण्याच्या इच्छेने ब्रह्मदेवांची कठोर तपश्चर्या केली। ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यावर त्याने असे वरदान मागितले जे ऐकून संपूर्ण सृष्टी चकित झाली। त्याने मागितले की त्याला न कोणताही मनुष्य मारू शकेल, ना देव, ना दानव, ना प्राणी। त्याचा मृत्यू ना दिवसा व्हावा ना रात्री। तो ना घरात मरेल ना घराबाहेर। त्याला ना जमिनीवर मारता येईल ना आकाशात, आणि जगातील कोणतेही शस्त्र किंवा अस्त्र त्याला मारू शकणार नाही। असे अजय वरदान मिळाल्यानंतर हिरण्यकश्यप अत्यंत गर्विष्ठ झाला। तो स्वतःलाच परमेश्वर समजू लागला। त्याने आपल्या राज्यात ईश्वराची पूजा करण्यास बंदी घातली आणि सर्वांना केवळ आपलीच पूजा करण्याचा आदेश दिला। 3. भक्त प्रल्हादाचा जन्म आणि संघर्ष। अशा क्रूर राक्षसाच्या पोटी जन्माला आला एक दैवी बालक प्रल्हाद। प्रल्हाद हा जन्मापासूनच भगवान विष्णूचा परम भक्त होता। जेव्हा हिरण्यकश्यप तपश्चर्या करत होता तेव्हा प्रल्हाद आईच्या गर्भात असतानाच त्याने नारद मुनींकडून श्रीहरी विष्णूंच्या कथा आणि मंत्रांचे ज्ञान घेतले होते। हिरण्यकश्यपने आपल्या मुलाला अनेकदा समजावले, त्याला गुरुकुलमध्ये पाठवले जेणेकरून तो भक्ती सोडून राक्षसी विद्या शिकेल। पण प्रल्हादाच्या मुखातून सतत ओम नमो नारायणाय हाच जप येत असे। आपल्याच घरात आपल्या शत्रूचे नाव घेतले जात आहे हे पाहून हिरण्यकश्यपचा संताप अनावर झाला। 4. प्रल्हादाचा छळ आणि दैवी चमत्कार। हिरण्यकश्यपने आपल्या पोटच्या मुलाला मारण्याचे अनेक क्रूर प्रयत्न केले। 1. त्याला उंच कड्यावरून खोल दरीत फेकून दिले, पण भगवंताने त्याला फुलाप्रमाणे झेलले। 2. त्याला मत्त हत्तींच्या पायाखाली तुडवण्यासाठी सोडले, पण हत्तीने प्रल्हादाला पाहून गुडघे टेकले। 3. त्याला कालकूट विष पाजले, पण भगवंताच्या कृपेने ते अमृत झाले। 4. विषारी सापांच्या कोठडीत टाकले, पण सापांनी त्याला कोणतीही इजा केली नाही। 5. होलिका दहन वाईटावर चांगल्याचा विजय। शेवटी हिरण्यकश्यप आणि त्याची बहीण होलिका यांनी एक भयंकर योजना आखली। होलिकेला असा वरदान होता की अग्नी तिला जाळू शकणार नाही। ती प्रल्हादाला मांडीवर घेऊन जळत्या चितेत बसली। सर्वांना वाटले की प्रल्हाद जळून खाक होईल, परंतु जाको राखे साय्यान मार सके ना कोय या उक्तीप्रमाणे प्रल्हाद भगवंताचे नाव घेत राहिला। वाऱ्याच्या एका झुळकेने होलिकेचे ते संरक्षण कवच असलेले वस्त्र उडून प्रल्हादावर आले। परिणामी वरदानाचा गैरवापर केल्यामुळे होलिका अग्नीत भस्मसात झाली आणि भक्त प्रल्हाद सुरक्षित बाहेर आला। यामुळेच होळीचा सण वाईटावर चांगल्याचा विजय आणि अहंकाराचा नाश म्हणून साजरा केला जातो। 6. नरसिंह अवतार आणि राक्षसाचा अंत। होलिकेच्या मृत्यूनंतर हिरण्यकश्यप वेडापिसा झाला। त्याने प्रल्हादाला एका खांबाला बांधले आणि गरजून विचारले, कुठे आहे तुझा विष्णू? जर तो सगळीकडे आहे तर या खांबात आहे का? प्रल्हाद शांतपणे म्हणाला, हो पिताश्री, माझे प्रभू चराचरात आहेत आणि या खांबातही आहेत। हिरण्यकश्यपने रागाने खांबावर गदा मारली। त्याच क्षणी तो खांब दुभंगला आणि त्यातून भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार धारण केला। त्यांचे शरीर मानवाचे होते, पण चेहरा सिंहाचा, ना मानव ना प्राणी। त्यांनी हिरण्यकश्यपला घराच्या उंबरठ्यावर नेले, ना आत ना बाहेर। त्यांनी त्याला आपल्या मांडीवर ठेवले, ना जमीन ना आकाश। वेळ होती संध्याकाळची, ना दिवस ना रात्र, आणि आपल्या तीक्ष्ण नखांनी ना शस्त्र ना अस्त्र त्याचे पोट फाडून वध केला। 7. आध्यात्मिक संदेश। मित्रांनो, होलिका दहनाच्या दिवशी आपण जो पवित्र अग्नी प्रज्वलित करतो त्यात केवळ लाकडं नाही तर आपल्या मनातील अहंकार, द्वेष, नकारात्मकता आणि सर्व वाईट प्रवृत्तींचा त्याग करण्याचा संकल्प केला पाहिजे। दुसऱ्या दिवशी जो रंगोत्सव धुळवड साजरा केला जातो तो म्हणजे प्रेमाचा, आनंदाचा आणि ऐक्याचा रंग। आपण आपल्या प्रियजनांना रंग लावून सर्व जुने वाद विसरून एकत्र येण्याचा संदेश देतो। 8. समारोप आणि चॅनल सबस्क्रिप्शन क्लोजिंग। मित्रांनो, तुम्हाला ही पौराणिक कथा कशी वाटली? ही कथा आपल्याला शिकवते की भक्तीमध्ये खूप मोठी शक्ती असते आणि भगवंत आपल्या भक्ताला कधीही एकटे सोडत नाहीत। जर तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा।
अशाच नवनवीन आणि प्रेरणादायी आध्यात्मिक कथा ऐकण्यासाठी आपल्या श्रीकथा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आपणा सर्वांना होळीच्या या पवित्र सणाच्या हार्दिक शुभेच्छा. जय श्री विष्णू. धन्यवाद.